परिमळाची धाव भ्रमर ओढी परिमळाची धाव भ्रमर ओढी तैसी तुझी गोडी लागू मज 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 परिमळाची धाव भ्रमर ओढी परिमळाची धाव भ्रमर ओढी तैसी तुझी गोडी लागू मज तैसी तुझी गोडी लागू मज अविट गे माये विटेना अविट गे माये विटेना जवळीच आहे परिभेटेना जवळीच आहे परिभेटेना तैसी तुझी गोडी लागू मज तैसी तुझी गोडी लागू मज तृषा लागलिया जीवनात ओढी तृषा लागलिया जीवनात ओढी तैसी तुझी गोडी लागो या जीवा तैसी तुझी गोडी लागो या जीवा तैसी तुझी गोडी लागो मज तैसी तुझी गोडी लागो मज पाप रखुमा देवी वरू पाप रखुमा देवी वरू पाप रखुमा देवी वरू आ आ पाप रखुमा देवी वरू पाप रखुमा देवी वरू पाप रखुमा देवी वरू विठ्ठली आवडी पाप रखुमा देवी वरू पाप रखुमा देवी वरू विठ्ठली आवडी गोडी ऐसी गोडी मिळूनी केली गोडी ऐसी गोडी मिळूनी केली गोडी ऐसी गोडी मिळून गेली आ आ गोडी ऐसी गोडी गोडी ऐसी गोडी मिळून गेली बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वरू विठ्ठली आवडी गोडी ऐसी गोडी मिळून गेली गोडी ऐसी गोडी मिळून गेली तैसी तुझी गोडी लागू मज तैसी तुझी गोडी लागू मज परिमळाची धाव भ्रमर ओढी परिमळाची धाव
लागू मज तैसी तुझी गोडी लागू मज तैसी तुझी गोडी लागू मज गोडी लागू मज गोडी लागू मज. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की. मागे बसलेल्या मंडळींचा आवाज येईल का जरा माझ्यापर्यंत? जय जय रघुवीर. नाही आपण नाही, मागची मंडळी. जय जय रघुवीर पंढरीनाथ महाराज की. मागचा आवाज यावा ही अपेक्षा आहे. जोशी काकांची इच्छा होती, त्यांची फार मनापासून, त्यामुळे ते भजन झाल्यानंतर परत सेवेला. श्रोते हो, काल आणि आज या 2 दिवसांमध्ये आपल्याला उरलेल्या वेळेमध्ये कथा पूर्ण करायचीच आहे. पण या 2 दिवसांची कीर्तन सेवा माझ्या परमभाग्याने रासे काकांच्या इच्छेने इथे संपन्न होतीये. मनापासून सगळ्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला मी वंदन करतेच. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची याचना करते. हा कार्यक्रमाचा घाट त्यांनी घातलाय. त्यांचे सर्व प्रयत्न, त्यांना साथ देणारी आपण सर्व मंडळी, बेडेकर काकांसहित आमचे ही सगळी आठवण सांभाळून कॅमेऱ्यामध्ये ठेवतायत ते आमचे डॉक्टर दादा अजितदादा दांडेकर, आमच्या कोकणातलेच आहेत, त्यामुळे विशेष त्यांच्याबद्दल स्नेह आहे. आणि इकडे मला वाटते सागरदादांचेच भाऊ ना, सागर खांबे, हां खांबे दादा, मनापासून त्यांनाही विशेष धन्यवाद देते. कारण ही मंडळी आहेत म्हणून सहजतेने सर्व कार्य तुमच्यापर्यंत पोहोचू शकतं. इकडे तबल्याच्या साथीला प्रसाद कुलकर्णी, आमच्या पंडित भरतदादांचे शिष्य आहेत. ते अतिशय गोड हात, तितकाच गोड स्वभाव आणि गोड साथ, मनापासून त्यांना धन्यवाद देते. आणि ही बाजू सांभाळणारे माझी घरची साथ आहे असं म्हणते मी. मला अशीही साथ आहे आणि प्रपंचातही साथ आहे, दोन्ही बाजूंनी. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद दोघांच्या पाठीवर मागते आणि कथेला सुरुवात करते. जय जय रघुवीर समर्थ. कथा गोड आहे. काल आपण आख्यान ऐकलं श्रीखंड्या. नाथांनी जी रचना केली त्या रुक्मिणी स्वयंवर या रचनेमध्ये भगवंतांनी सांगितलं होतं की मी तुझ्यासाठी काय करू, तुझं लग्न लावून देतो. त्यावेळी भगवंत म्हणाले आता लग्न वगैरे नको, माझ्यासाठी हे काव्य रचा. की जिथे संस्कृत असलेलं काव्य लोकांना कळत नाही त्याची कृतात करा. आणि नाथांनी रुक्मिणी स्वयंवर काव्य तुमच्या माझ्याकरता ठेवलंय. गोड कथा आहे, जुन्या मंडळींनी बहार केली आहे. मी काय वेगळं सांगणार, आपण ऐकलेलं आहे. फक्त सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी, ऐसी कीर्तन मर्यादा संतांच्या घरची. या न्यायाने विदर्भ देशका भूपती भीमका, विदर्भ देशका भूपती भीमका, विदर्भ देशका, विदर्भ देशका भूपती भीमका, विदर्भ देशका भूपती भीमका. जैसा पुरंदर सुरमो, हा जैसा पुरंदर सुरमो, भाग्यवंत बहु पुण्यशील नृप, भाग्यवंत बहु पुण्यशील नृप, भाग्यवंत बहु पुण्यशील नृप. हा भाग्यवंत बहु पुण्यशील नृप, भाग्यवंत बहु पुण्यशील नृप. सोहत कुंडिन पुरमोहा, रामा साधुजी रामा, राजा राम कहोजी. विदर्भ देशाचा राजा भीष्मक, राणी शुद्धमती, नगरीचा राजा यथा राजा तथा प्रजा. या न्यायाने प्रजा ही तितकीच सुंदर, राजाही बहुगुणी पराक्रमी. आणि विदर्भ नगरीचा तो राजा, राज्य सुरळीत चालू आहे. रुक्म्यग्रजो रुक्मरथो रुक्म बाहुरनंतरः, रुक्मकेशी रुक्ममाली रुक्मिण्येषा स्वसा सती. 5 मुलं 1 मुलगी.
रुक्म्यग्रजो रुक्मी हा प्रथम मुलगा, मोठा मुलगा, युवराज ज्याला म्हणावं. युवराज असेच असतात ना सगळे, आपल्या मनाला येईल तसं. तुम्ही का हसताय? मी रुक्मीबद्दल बोलतेय. आपल्या मनाला येईल तसं वागायचं. काय काय करतात मंडळी. त्याला ही सत्ताच हवी होती रुक्मीला. रुक्मीबद्दल बोलते, पुन्हा एकदा सांगते. सत्तेसाठी काहीही माणूस करायला तयार होतो. रुक्म्यग्रजो रुक्मरथो रुक्म बाहुरनंतरा रुक्मकेशी रुक्ममाली आणि रुक्मिण्येषा स्वसा सती. या 5 भावंडांच्या पाठीशी झालेली रुक्मिणी नावाची अत्यंत बहुगुणी, सुंदर, सुस्वरूप आणि रतीला लाजवेल अशी लावण्याची खाण असलेली रुक्मिणी, साक्षात लक्ष्मी, साक्षात आदिशक्ती, पुन्हा एकदा त्या शिवाला प्राप्त करण्याकरता इथे भूतलावर अवतरलेली. वर्णन केलं. विदर्भ नृपनंदिनी सगुण सुंदरी भीमकी, रती ही तुलता तिच्या पदनखास वाटे फिकी, धरूनी अवतार ये परम मंगला श्रीरमा, विवाह परिसातीचा सकल घालवी जो श्रमा. पंढरीनाथ महाराज की. आणि ती मुलगी लहानाची मोठी झाली, लाडाकोडात मोठी, राज ऐश्वर्य उपभोगात मोठी झाली. साक्षात लक्ष्मी अवतरित झाली होती विदर्भ देशाच्या या राजाच्या घरी. आणि बहुगुणी असलेली रुक्मिणी प्रचंड सौंदर्यवान, त्यामुळे राजाला चिंता वाटू लागली. अति सुंदर असली तरी सुद्धा मोठा राजा असू दे किंवा एखादा गरीब भिकारी असू दे, दोघांनाही काळजी असतेच. कुठली? आमचे मोरोपंत सांगतात, उपवर कन्या होता, उपवर कन्या होता, पितयाच्या काळजास कातरते. पितयाच्या काळजास कातरते, कातर सासर सागर जाय कशी पार हेची का तरते. पित्याच्या हृदयाला काळजीची कात्री लागते बरं. आणि बघा ना तुम्ही, कितीही श्रीमंत असू दे, कितीही गरीब असू दे, बाप आणि मुलीचं नातं, ज्यांना मुली आहेत त्यांना निश्चित माहिती आहे, समर्पण आहे तिथे बरं, त्याग आहे. फक्त मुलगा म्हटलं की थोडं देवघेव येते, व्यवहार येतो, तुझं माझं येतं. पण मुलगी म्हटलं की आजही विवाह मंडपामध्ये कन्यादान करताना ढसढसा रडलेला पिता आपल्यापैकी कुणीच विसरणार नाही महिला वर्ग, हो की नाही? इतकं सुंदर नातं असतं, समर्पण भाव. त्यामुळे मुलगी उपवर झाली, 8 वर्षांची झाली. 8 वर्षात भवेत कन्या. आता 28व्या वर्षी सुद्धा कन्या म्हणतात, हा विषय सोडून द्या. पण कन्या उपवर झाली आणि 8 ते 10 वर्ष वय हे विवाहाचं. राजाला चिंता लागून राहिली बरं. विदर्भाचा दरबार, त्या नगरीचा दरबार भरायचा, राजसभा, राजा सिंहासनावर बसलेला असायचा. शुद्धमती राणी स्त्रियांच्या त्या महालामध्ये बाजूला दालनामध्ये स्वतः राणी शुद्धमती, अनेक दासींच्या सोबत असलेली त्याची ती मुलगी रुक्मिणी, लावण्याची खाण, लावण्य लतिका असलेली. आणि राजाला चिंता वाटू लागली. राजसभेत लक्षणही छत्र चामरं ढळली जात आहेत. अष्टप्रधान मंडळ आपापल्या मानाप्रमाणे आपापल्या सिंहासनावर बसलेलं आहे आणि त्या दरबारामध्ये राजाचं काही लक्ष नाही. आणि अशावेळी द्वारपाल धावत आले आणि द्वारपालांनी निरोप दिला, राजेसाहेब आपल्याला भेटायला कोणीतरी आलंय. कोण आलंय? आला तिथे ब्राह्मण कीर्तिनामा, राये तयासी केले प्रणामा. कीर्तिनामा नावाचा अत्यंत वेदशास्त्र संपन्न असलेले ब्राह्मण पुरोहित भाट होते. अनेक राजांच्या दरबारात जावं, स्तुती गावी, देशोदेशी त्या कीर्तीचा प्रचार प्रसार करावा असे भाट दरबारामध्ये आले. आल्याबरोबर कीर्तिनामा द्विजराजसभे आला, कीर्तिनामा द्विजराजसभे आला, विनय भावे स्तुती करुनी तोषवेला, विनय भावे स्तुती करुनी तोषवेला, विनय भावे. कृष्ण शौर्याते गान करणी आले, कृष्ण शौर्याते गान करणी आले, रुक्मिणीचे ते हृदय मुग्ध झाले, रुक्मिणीचे ते हृदय मुग्ध झाले.
तो कीर्तिनामा ब्राह्मण दरबारामध्ये उपस्थित. राजांनी यथोचित स्वागत सत्कार पूजा केली आणि राजाच्या चेहऱ्यावरची चिंतेची रेष त्या वेदशास्त्र संपन्न असलेल्या अधिकारी व्यक्तीने ओळखली. बरं विचारलं, राजेसाहेब एवढं सगळं सुंदर असताना तुमची कीर्ती ऐकून मी आलोय आणि आपल्या चेहऱ्यावर कसली तरी चिंतेची छटा आहे, काहीतरी चिंतेचं कारण आपल्याला छळतंय, काय आहे? राजा म्हणाला, हे आमच्या शेजारी बसलेलं कारण आहे म्हणाले. मुलीकडे बोट दाखवलं. काय करणार, उपवर झालीये, स्थळं चालून येत आहेत, पण तिचं सौंदर्य बघून तेच त्यांनाच कमीपणा वाटतोय, कुणीही विवाहाला तयार नाही. बरं तिचा विवाह कसा होईल, कोण मिळेल, कसं असेल? एखाद्या पित्याला असते तशी काळजी राजाला. आणि काय होईल माझ्या मुलीचं? देशोदेशीचे राजे आम्ही पाहतोय, पण विवाह होत नाहीये, चिंता लागून राहिलेली. आणि ही राणी, म्हणून म्हटलं अतिसौंदर्य सुद्धा कधी कधी त्रासदायक होतं ना. उपवर कन्या होता. राजाला काळजी लागली. कीर्तिनामाने सांगावं, राजेसाहेब तुमची मुलगी सुंदर आहे यात वादच नाही, मी तिची कीर्ती ऐकून तिच्या सौंदर्याचं सुद्धा रूपवर्णन करायला, गुणवर्णन करायला इथे उभा आहे, तुमच्या राज्याचं, तुमच्या नगरीचं वर्णन करायला इथे उभा आहे, स्तुती करायला उभा आहे. पण मी इथे तुम्हाला आवर्जून सांगेन की राजेसाहेब, मी आत्ता जिथून आलोय, कुठून आलात? मी द्वारकेहून आलोय. तिथे जो द्वारकाधीश, द्वारकेचा राणा, त्रिभुवन श्रीमंत, मदनाला सुद्धा लाजवेल असं सौंदर्य असलेला द्वारकाधीश भगवान गोपाल कृष्ण, त्याच्यावरून तुमची ही मुलगी ओवाळून टाकली तरी कमी होईल, इतकं सौंदर्य आहे म्हणाले त्याचं. आणि नुसतं रूपाचं नाही, गुणांचं, पराक्रमाचं, शौर्य. आणि त्याच्या वाणीचा ओघ कल्लोळू लागला कीर्तिनामा ब्राह्मणाच्या. भगवंताचं शौर्य वर्णन, गुणवर्णन, पराक्रमाचं वर्णन, रूपाचं वर्णन, सौंदर्य वर्णन इतकं ओघळू लागलं, भक्तिप्रेमाचा उद्रेक झाला आणि नवरस त्यातून निर्माण झाले. वर्णन व्हायला लागलं, भगवंत कसा आहे, भगवंत कसा आहे. सगळे ऐकतायत मंत्रमुग्ध होऊन भगवंतांचं रूप. कधीतरी श्रोते हो, आपणही डोळे झाकून दर्शनशास्त्रात सांगितल्याप्रमाणे पुरुष देवतेचं वर्णन ऐकताना किंवा दर्शन घेताना पायापासून, तळव्यापासून सुरू करावं असं सांगितलंय ना. भगवंतांचे पाय कीर्तिनामाने सांगायला सुरुवात केली. कसा आहे माझा भगवंत, कसा आहे गोपाल कृष्ण, मदनाला लाजवेल असं त्याचं सौंदर्य. अहो त्याच्या तळपायावर अनेक स्वस्तिक शुभचिन्ह रेखाटली गेलेली आहे, शंख, चक्र, अनेक स्वस्तिक शुभचिन्हांचं रेखाटन त्या पायांवरती, कमळ आहे. आणि ब्रह्मदेवाला सुद्धा ज्या तळपायाचं दर्शन होत नाही, ज्या चिन्हांचं दर्शन होत नाही, असे दुर्मिळ त्याचे ते तळपाय. टाचांचा रंग म्हणाल तर अगदी सूर्यासारखा लालसर, उगवणाऱ्या सूर्यासारखा लालसर त्याच्या टाचा, कमळासारखे मनमोहक सुकुमार असे त्याचे ते कोमल पाय. भगवंतांनी पितांबर परिधान केलाय. त्या पितांबराला भगवंतांची कटी, त्या कटीला मेखला लावलेली आहे आणि कृशकटी आहे भगवंतांची. त्याची कटी बघून सिंहाला आपल्या कृशकटीचा अभिमान व्हायचा. आता तो भाट होता, तो वर्णन करतोय भगवंतांचं. सिंहाला आपल्या कृशकटीचा अभिमान झाला म्हणून सिंह अभिमान गळाला. त्यांनी भगवंतांची कटी पाहिली आणि अरण्यात निघून गेला पळून. भगवंतांची कटी इतकी नाजूक, इतकी लहान की त्या कटीला अडकवलेली ती मेखला, आणि ती मेखला चित्ररत्नांची माला त्याला गुंफली आहे, चित्ररत्न जडवलेली आहेत, सिद्धीची मेखला आहे. त्या मेखलेला म्हणाले त्या घंट्या टांगलेल्या आहेत, अधोमुख असलेली त्या घंटा छोट्या 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 नाद करतायत, किणकिण किणकिण, जणू काही सोहम नाद आहे. भगवंताची नुपुर सुद्धा सोहम नादाचा झंकार करतायत की काय. त्या घंटा अधोमुख आहे, जणू काही परमपद प्राप्त झाल्यानंतर वृत्ती अधोमुख होते, तशा त्या घंटा भगवंतांची नाभी बघाल तर भगवंताच्या नाभीतून कमळ निर्माण झालंय, त्यातून ब्रह्मदेवांची उत्पत्ती आहे असं त्याचं नाभिस्थान. भगवंतांचं उदर बघितलं तर त्रैलोक्य अनंत ब्रह्मांड उदरी, ज्याच्या उदरामध्ये त्रैलोक्या साठले, ज्याच्या उदरामध्ये असा भगवंत. 3 घड्या त्रिगुणात्मकतेच्या द्योतक असलेले त्या उदरावर पडलेले आहेत. भगवंतांचं हृदय हे सगळ्या संतांचं सदन आहे, वसतिस्थान आहे म्हणाले. त्या हृदयावरती आपल्या सहनशीलतेची परीक्षा दिली भगवंतांनी. भृगु ऋषींनी मारलेली लाथ भगवंत तिथं मिरवतायत वत्सलांछन म्हणून. कौस्तुभमणी आहे, पायापर्यंत वनमाला रुळतीये. भगवंतांच्या गळ्यात शांती आणि निजशांतीचं प्रतीक असलेली वैजयंती माला आहे. अनेक मौक्तिक माला भगवंतांनी गळ्यामध्ये परिधान केल्यात. भगवंतांचे बाहू जर बघाल तर पराक्रमाचं तेज त्या बाहूंमध्ये आहे. 4ही बाहूंमध्ये एका हातामध्ये सुदर्शन आहे, दुसऱ्या हातामध्ये
कौमुदी नावाची गदा आहे भगवंतांची, तिसऱ्या हातामध्ये पांचजन्य नावाचा शंख आहे, चौथ्या हातामध्ये भगवंतांनी कमळ धरले. मुखाचं वर्णन करावं तर हनुवटी भगवंतांची अशी इंद्रनील मणी वितळून त्याच्यातून अशी मूर्ती घडावी, असं श्यामल वर्ण भगवंतांचा. मुखाचं वर्णन केलं तर काय हो, त्रैलोक्याचं सौंदर्य ज्या मुखावर एकवटलंय. भगवंतांचे काळे कुरळे कुंतल केस, त्या केसांवरती रत्न जडित मुकुट आहे, त्या मुकुटावर मोरपीस आहे आणि त्या मोरपिसाला डोळा आहे पण दृष्टी नाहीये बरं. कारण भगवंत तो मोरपीस जणू काही असं सांगतोय की बाबांनो, कृष्ण परमात्मा हा दृश्य आणि दृष्टीच्या अतीत आहे बरं. असा माझा भगवंत, काय वर्णन करावं त्याचं. विठोबांना दफ्तरदार कट्टावामध्ये वर्णन करतात. सजल नीरद श्याम तनू नवरत्न खचित सौवर्ण मुकुट शिरपे चतुरा कलगी विराजित कुटिलाल कंडिटिलासी कस्तुरी तिलक केशरी गंधा. सजल नीरद श्याम तनू नवरत्न खचित सौवर्ण मुकुट शिरपे चतुरा वर कलगी विराजित कुटिलाल कंडिटिलासी कस्तुरी तिलक केशरी गंध. आनंदाचा कंद हरिहा, आनंदाचा कंद हरिहा, आनंदाचा कंद. श्रवणी मनोहर मकर कुंडले फुल्ल कल्ल कर्णात दीर्घ सुप्रसन्न लोचन इंदु वदन दिल पुष्प नासिका कुंदर दन हनु अधर बिंबगत हास्य मंद मंद. आनंदाचा कंद हरिहा, आनंदाचा कंद. कंबुकंठ कौस्तुभाभरण शुभपटीर पंकन वद्रवरूषित पीवरास केयूर विभूषित कनक कटक सहरत्न तोडर प्रभानुभासित शंख सुदर्शन गदा सरोरुहल सच्चतुर्भुज ललितांगुली धृत रत्न मुद्रिका वृंद. आनंदाचा कंद हरिहा, आनंदाचा कंद हरिहा, आनंदाचा कंद. त्याचं वर्णन आमच्या नाथांनी सुद्धा केलंय बरं, सगळ्या संतांनी. चंद्राहुनी शीतळ रविहुनी सोज्वळ. काय रूपाचं वर्ण, शब्द थकले, वेद नेती नेती म्हणाले. त्याच्या रूपाचं, त्याच्या गुणांचं वर्णन नाही करतायत. श्रुती थकल्या, वेद थकले, वेदांनी हात टेकले. कसाय भगवंत. चंद्राहुनी शीतळ रविहुनी सोज्वळ, चंद्राहुनी शीतळ. थोडा मॉनिटरला द्या आवाज. चंद्राहुनी शीतळ रविहुनी सोज्वळ, तेणे मजा केवळ वेधियने. चंद्राहुनी, चंद्राहुनी शीतळ रविहुनी सोज्वळ. चंद्राहुनी अमृताहुनी स्वादू गगनाहुनी मृदू. अमृताहुनी स्वादू गगनाहुनी मृदू. रूपाचा आनंदू, रूपाचा आनंदू वर्णू मी काय. चंद्राहुनी शीतळ रविहुनी सोज्वळ, चंद्राहुनी शीतळ रविहुनी सोज्वळ, तेणे माझा केवळ वेधियने. चंद्राहुनी शीतळ रविहुनी सोज्वळ. राजस सुकुमार. काय भगवंतांच्या, अहो सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा विठाव देखी येला डोळा. बाई येऊ बाई येऊ. काय त्याच्या रूपाचं वर्णन, आणि ते वर्णन दरबारामध्ये चालू आहे. परिणाम सगळे शांत आहेत, स्तब्ध आहेत. भगवंतांची मूर्ती हृदयामध्ये साकार झाली. आणि श्रोते हो, रुक्मिणीची अवस्था, कृष्ण प्रेमाचा उद्रेक झाला, भक्ती प्रेमाचा उद्रेक झाला, कल्लोळ झाला आणि बेशुद्ध मूर्छित होऊन खाली कोसळली. सगळ्या दासी तिला धावत धावत गेल्या तिला धरायला. कोणी म्हणती धरा धरा, कोणी पल्लवी घाली वारा. जुने कीर्तनकार सांगायचे, पदरानी वारा घालायला लागल्या दासदासी. का म्हणाले पदरानी? का? कारण पदर होते तेव्हा, असं जुनी मंडळी सांगतात. तिला जवळ उचलून वरती ठेवलं, आतमध्ये नेलं तिच्या शयनगृहामध्ये मंचकावरती. आणि इकडे रुक्मिणीची अवस्था पाहिल्याबरोबर
दरबारामध्ये भीष्मक राजांनी घोषितच केलं, घोषणाच केली. कारण रुक्मिणीची अवस्था कशामुळे झाली हे पित्याला न कळण्याचं काही कारण नव्हतं. विदर्भ देशाच्या राजाने, भीष्मक राजाने घोषित केलं, येणाऱ्या पहिल्या सुमुहूर्तावर माझी रुक्मिणी कृष्णाला दिली. असं म्हणता क्षणी टाळ्यांचा हे कडकडाट दरबारामध्ये, आणि टाळ्यांचा कडकडाट ऐकून तण 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 पावलं त्या दरबारामध्ये अशी आली. कोण वाजवतंय टाळ्या? काय रुक्मिणी कृष्णाला दिले? अरे दिली म्हणजे काय दिली? कोण होतो? मगाशी म्हटलेले ते युवराज, रुक्मिणीचा मोठा भाऊ रुक्मी दरबारामध्ये उपस्थित. वडिलांना सांगावं, बाबा साठी बुद्धी नाठी म्हणतात ते हेच. आता सगळं सोडा, सगळं माझ्यावर सोपवा आणि हरी हरी करत बसा तुम्ही. बरं रुक्मिणीचं काय करायचं ते मी बघतो. येणाऱ्या पहिल्या मुहूर्तावर मी तिचं लग्न लावणारे. चेदी नरेश माझा अखंड सुंदर असा जवळचा मित्र असलेला शिशुपाल, त्याच्याशी मी त्याचा विवाह करणारे निश्चित. हे ऐकलं सगळ्यांच्या दरबाराच्या त्या काळजाचा ठोका. हो बापरे, शिशुपाल! कारण सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या होत्या. सगळ्यांचं रुक्मिणीच्या आणि कृष्णाच्या विवाहाला संमतीदर्शक विधान होतं. सगळ्यांनी संमती दाखवली होती. पण आता रुक्मीच्या मुखातून कृष्ण निंदा सुरू झाली. पारावार नाही, सगळ्या सीमा पार करून त्याची कृष्ण निंदा चालू आहे. बाबा अहो, कुणाचं नाव शोधून शोधून काय शोधून काढला? दिवटा म्हणाली, जसा वरून काळा तसा आतूनही काळा. नावाप्रमाणे हा काळा. याच्या ना जातीचा पत्ता, ना कुळाचा पत्ता, ना गोत्राचा पत्ता. विदर्भ देशाचा राजा भीष्मक सांगतायत, अरे वेड्या मूर्खा, अजन्माला काय असतं रे? जो अजन्मा आहे त्याला काय कुळ गोत्र? तरी सुद्धा त्याची पत्रिका गर्गाचार्यांनी काढली आहे. याचा पराक्रम काय सांगता? दिसायला असा, याच्या जन्माचा पत्ता नाही. कोण म्हणतं नंदाचा, कोण म्हणतं वसुदेवाचा. याच्या जन्माच्या परवडी माय बापा बाई बेडी. याच्या जन्माच्या परवडी माय बापा बाई बेडी. यानी वधिला हो आपुला मामा, यानी वधिला हो आपुला मामा. तो का येईल आपुल्या कामा. याच्या जन्माच्या परवडी माय बापा बाई बेडी. बाबा जन्माला आल्याबरोबर ज्यांनी आपल्या माता पित्यांच्या पायात बेड्या ठोकल्या तो आपल्या कामाला येईल. ज्यांनी आपल्या मामाचा वध केला. भीष्मक राजा सांगतायत, मूर्खा मूढा, अरे कंसाला मारलं म्हणजे एका प्रकारे अहंकार संपवलाय त्या जगन्नियंत्यांनी. अहंकाराचा वध केलाय आणि त्याला त्याचा उद्धारच केला रे. लहानपणी शाळेमध्ये गुरुजी सांगायचे, गणित सुटायचं असेल तर आधी कंस सोडवावा लागतो. कृष्णाने कंसाला आधी सोडवलं, पुढची गणितं आपोआप सुटली. अरे तुझ्यासारख्या मूढाला काय कळणार? वेड्या रुक्मी, तुझ्या हातामध्ये हिरा आलाय आणि काच म्हणून फेकून द्यावं तशी गत झाली आहे तुझी. सिंहाला कोल्हा समजून बसलास. वेड्या तुला काय कळणार? भगवंत अनंत कोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म स्वरूपात असलेले भगवान गोपाल काही सांगू नका मला. त्याच्या कुळाचा पत्ता नाही, गोत्राचा पत्ता नाही. पुतनेला मारलं, नारीला मारणारा हा कसला पराक्रमी? अरे आई स्वरूपात समजलं होतं त्याला. आईला, पुतनेला उद्धार केलाय तिच्या जन्माचा. कृष्णकुलहीन तो दुग्ध दही चोरितो. कृष्णकुलहीन तो दुग्ध दही चोरितो. कृष्णकुलहीन तो दुग्ध दही चोरितो. कृष्णकुलहीन तो दुग्ध दही. काही सांगू नका मला. काय त्या कृष्णाचे पोवाडे गाता? दुग्ध दही चोरितो कृष्णकुल, दुग्ध दही चोरितो. कृष्णकुलहीन तो दुग्ध दही चोरी. खिल्लरे राखितो घोर निबिडी. खिल्लरे राखितो गवळियांची. खिल्लरे राखितो गवळियांचे. कृष्णकुलहीन तो दुग्ध दही चोरितो. नंद वसुदेव हे जनक असती तया. नंद वसुदेव हे जनक असती तया. मारिली पूतना नारी असुनी. मारिली पूतना नारी असुनी. कृष्णकुलहीन तो दुग्ध दही चोरी. कृष्णकुल कृष्णकुल कृष्णकुलहीन तो दुग्ध दही चोरी. काही सांगू नका. दुधादह्याच्या चोऱ्या करणारा तो चोर. भीष्मक राजा समजावायचा प्रयत्न करतायत, त्याच्या प्रत्येक आरोपाचं खंडन करायचा प्रयत्न करतायत. वेड्या, ती जी दुधादह्याची चोरी होती ना, ती खरी चित्ताची चोरी होती रे. तुला काय कळणार? त्या चोरी मागे आध्यात्मिक, राजकीय, धार्मिक सर्वच कारण होती.
पुतनेला मारणारा, नारीला मारणारा हा कसला पराक्रमी ते काही नाही. तुम्ही कितीही काहीही माझ्या आरोपांचं खंडन केलं तरी सुद्धा जर कृष्णाचं आणि रुक्मिणीचं लग्न होणार असेल तर मी प्रतिज्ञा घेतो माझी श्मश्रू काढून टाकेन. आणि माझा मित्र चेदी नरेश शिशुपाल, अरे वेड्या, शिशुपालाची पत्रिका बघ, त्याच कृष्णाच्या हातून त्याचा वध होणार आहे. ऐक, त्या काळ्याच्या हातून माझ्या मित्राचा वध मी होऊच कसा देईन? आम्ही शाल्व, जरासंध, पौंड्र आहोत कशासाठी? ही सगळी चौकडी होती. त्याला एक शब्द आहे, तो म्हणत नाही मी. हे अशीच सगळी चौकडी मिळाल्यानंतर मग काय आचार विचार उच्चार राहणार हो? त्यामुळे आम्ही सगळे त्याचं रक्षण करणारे असताना त्याच्याकडून शिशुपाल मरेलच कसा? अरे वेड्या, त्याच्या पत्रिकेत मृत्यूयोग आहे. गोपाल कृष्णांच्या हस्ते त्याचं मरण होणार हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. आईला वचन देऊन बसलाय भगवंत, 100 अपराध क्षमा करीन म्हणून 101व्या अपराधाला सुदर्शन चक्र काढीन. नाही, ऐकायलाच तयार नाही. ते काही नाही, शिशुपालाशीच माझ्या बहिणीचा, माझ्या रुक्मिणीचा मी विवाह करणार आहे. तुम्ही काय करायचं ते करा. सगळे शांत झाले आणि या रुक्मिणी विवाहाची जय्यत तयारी सुरू केली. येणाऱ्या पहिल्या मुहूर्तावर घोषित केलं. बाबांना सांगितलं, तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही सगळं सोडा, इकडे लक्ष घालू नका, मी बघतो. विवाहाची जय्यत तयारी, सगळ्यांना निमंत्रणं पाठवली, पत्रिका पाठवल्या. आणि यादव राज्याकडे म्हणजे द्वारकेकडे कसं निमंत्रण पोहोचणार नाही अजिबात याची पूर्णपणे काळजी घेतली. अजिबात तिकडे निरोप नाही गेला पाहिजे. आणि सगळी विवाहाची जय्यत तयारी. आणि इकडे रुक्मिणीची अवस्था, तोंडावर पाणी मारून शुद्धीवर आली आहे. दासींनी सांगितला घडलेला सगळा प्रसंग. आणि काय अवस्था रुक्मिणीची हो. कृष्ण सखा रमला मम मनी, 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 मम मनी, कृष्ण सखा रमला मम मनी, कृष्ण सखा रमला. चरणी आप्तवधा सजला मम मनी, कृष्ण सखा रमला, कृष्ण सखा रम, कृष्ण सखा रमला